नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण वरण, भात, साजूक तूप आणि त्यासोबत पिवळ्या लिंबूचा थोडा रस या एकत्र मिश्रणाविषयी बघणार आहोत। आयुर्वेदानुसार आपल्या शरीराला सर्वच प्रकारच्या चवींची आवश्यकता असते। आपल्या जिभेला मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा 6 प्रकारच्या चवींची संवेदना होत असते आणि अशा या सर्व चवी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात। म्हणून प्रत्येक मनुष्याने आपला आहार सेवन करत असताना या सर्व चवी आपण सेवन करीत आहोत याविषयी जागृत राहणं गरजेचं आहे। आठवड्यातून एकदा तरी सकाळच्या आहारामध्ये सर्वच चवींचा समावेश असणारा पदार्थ किंवा मिश्रण आपण त्याला म्हणूया ते म्हणजे वरण, भात, साजूक तूप आणि त्यासोबत पिवळ्या लिंबूचा रस घेणे अत्यंत गरजेचं आहे। आयुर्वेदानुसार 1 वर्षापेक्षा अधिक जुना तांदूळ, त्यासोबत मुगाच्या डाळीचे वरण, साजूक तूप, प्रामुख्याने देशी गाईचे तूप हे श्रेष्ठ असते आणि अशा मिश्रणासोबत झाडावरच पिवळा झालेल्या लिंबूचा थोडा रस एकत्र करून सेवन केला असता आपणास आवश्यक असणारे म्हणजेच आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व प्रकारचे घटक आणि चवी यांचा समावेश होऊन आपल्या आरोग्यासाठी ते अत्यंत उपयुक्त असतं। म्हणून आठवड्यातून एकदा तरी आपल्या सकाळच्या आहारामध्ये त्याचा समावेश केल्यास निश्चितच निरामय दीर्घायू प्राप्त होणं सहज शक्य आहे। साजूक तुपाच्या बाबतीत आयुर्वेदाला अभिप्रेत असणारं तूप म्हणजे असे तूप की जे दही लावून त्यापासून लोणी काढलेले म्हणजेच दह्याला घुसळून लोणी काढलेले असता ते कढवून तयार केलेले तूप होय। लिंबूच्या बाबतीत देखील सांगायचे झाल्यास झाडावरच पिवळा झालेला लिंबू हा शरीरातील पित्त आणि वातदोष कमी करणारा असतो, म्हणून तोच श्रेष्ठ आहे। म्हणजेच आपल्याला हे मिश्रण ज्या वेळेला सेवन करायचे आहे त्यावेळेला 1 वर्षापेक्षा जुना तांदूळ, योग्य पद्धतीने तयार केलेले गाईचे तूप, झाडावर पिवळा झालेला लिंबू आणि मुगाचे वरण या ठिकाणी अभिप्रेत आहे। चला तर मग आजपासूनच आपण दर आठवड्याला अशा पद्धतीचा आहार एकदा तरी सेवन करूया। नमस्कार।